नमस्कार मित्रांनो, काल व्हिडिओ बघता बघता यूट्यूबवर एक निळू फुलेचा व्हिडिओ बघायला मिळाला। त्यामध्ये असं सांगितलं गेलं, त्यात निळू फुले असे म्हणतात की लोकप्रियता ही रांडेसारखी आहे, ज्यांनी पैसे वाटले त्याच्या गळ्यात पडते। निळू फुलेंना बरोबरच बोललेलं आहे, कारण एक सुशिक्षित सरपंच जो आपल्या गावाचा विकास करून गावाचं नाव महाराष्ट्राच्या राजधानीपर्यंत, देशाच्या राजधानीपर्यंत, देशाच्या दिल्लीपर्यंत महाराष्ट्राचं नाव घेऊन जातं, आपल्या गावाचं नाव घेऊन जातं, असे मंगेश साबळे सरपंच हे जर निवडणुकीला पराभूत होत असतील तर लोकप्रियता काय असे समजेल। आणि लोकप्रियता त्यांची इतकी होती की लोकप्रियतेचं उदाहरण म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं। कारण आजच्या घडीमध्ये महाराष्ट्रामध्ये सरपंचामध्ये नंबर 1 सरपंच म्हणून मंगेश साबळे यांचं नाव घेतलं जात होतं, तरी पण ते निवडणुकीला पराभूत झाले। यावरून समजते की लोकप्रियता ही खरंच रांडेसारखी आहे आणि जे पैसा वाटतील त्यांच्या गळ्यामध्येही पडते, हे निळू फुले खरंच बोलले होते। हे आजच्या निवडणुकीमधून समजले। परंतु मतदार बंधूंनो, किती दिवस असे अंधारात राहणार, किती दिवस असे पैसे घेऊन कोणाला निवडून देणार आणि किती दिवस असेच पैसे घेऊन लोकांना मतदान करणार जे तुमच्या कामाला येत नाहीत। एक वेळेस मतदान झाल्याच्या नंतर तुमच्याकडे ते ढुंकून नाही पाहत नाहीत, त्यानंतर तुम्हाला तर विचारत नाहीत की तू कोण आहेस। तुमच्या समस्या घेऊन त्यांच्यापाशी कधी जाऊन बघा, तुम्हाला समजेल की ते तुमच्या किती कामाचा माणूस आहे। त्यामुळे पैशाला न बघता, 5 किलो ज्वारीला तांदळाला, गव्हाला न बघता विकासाच्या माणसाला मतदान करा आणि विकासाच्या माणसाला निवडून द्या। खरंच आज मला जिल्हा परिषदेचं जे निवडणूक झालं त्यामध्ये मंगेश साबळे यांचा पराभव झालेला बघून खूप दुःख झालं आणि निळू फुले साहेबांचं खरंच मला ते विधान आठवलं। पण विचार करा मित्रांनो, यापुढे असे होता कामा नये। लोकप्रियता ही रांडेसारखी होऊ देऊ नका, पैसे वाटणाऱ्याला मतदान करू नका। पैसे, खूप नेते असे सांगतात की पैसे कोणाची घ्या, मतदान आम्हाला करा। एक तर पैसा घेतलाच नाही पाहिजे आणि घेतला तरी तुम्ही घ्या न घ्या हे तुमची इच्छा आहे, परंतु मतदान कोणाला करायचं हे तुमच्या मनावर आहे। कारण पैसे कोणाचे घेतले याचा काही संबंध नाही। तुम्ही मध्ये गेल्याच्या नंतर EVM मशीनवर मतदान कोणाला करायचे हे तुमच्या हातामध्ये असते। त्यामुळे पैसे घ्या न घ्या हा प्रश्न तुमचा आहे, परंतु मतदान त्याच लोकांना करा जे तुमच्या कामाला येतील, जे तुमच्या अडीअडचणीला येतील, एका तुमच्या आवाजाला धावून येतील। आता मंगेश साबळेंचं उदाहरण ऐकून मला खूप वाईट वाटलं मित्रांनो, परंतु करणार काय, जनता ही तशीच झाली आहे। जे निळू फुले चांगले होते, पैशाचे मागं धावत आहे, असे करू नये मित्रांनो। यावर विचार नक्की करा। तुम्हाला या व्हिडिओमध्ये आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करा, शेअर करा आणि जय हिंद।